नमस्कार श्रोते हो. आपण डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत. कठोपनिषद अध्याय 1 वल्ली 3 आणि भाग 2 याकडे आपण वळतो आहोत. आपणा सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन. चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला एका रुचेनी सुरुवात करूया. यस्तु विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथे. विशेष ज्ञान ज्याने मिळवले, ज्याचे मन स्थिर आहे, ज्याच्या इंद्रिये ताब्यात राहतात सारथ्याच्या चांगल्या घोड्याप्रमाणे, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. जो तो आपापल्या मनाप्रमाणे वागताना दिसतो. शक्यतो कमी काम जास्त दाम, जबाबदारी कमी, नातेवाईक नकोत, आई वडील नकोत, फक्त स्वतःचे कुटुंब, स्वतःचा ब्लॉक, स्वतःचा बडेजाव, सारे काही आत्मकेंद्रित. दुसऱ्याचा विचार नाही, देश नाही, धर्म नाही, त्याला अभ्यास नको, ज्ञान नको, अस्थिर मन. इंद्रिये अतिहीन मिथ्या वापरल्यामुळे ताब्यात नाहीत असे एका बाजूला, व मन स्थिर असणारे, निश्चित निर्णय करू शकणारे, विचक्षणा बुद्धी असणारे, ब्रह्माविषयीच्या ज्ञानाची ओढ असणारे, त्यांची इंद्रियेही पूर्ण ताब्यात असतात. त्यांचा ते उत्तम उपयोग करतात. जसा सारथी आपल्या घोड्यांना व्यवस्थित शिक्षण देऊन शस्त्रे, अस्त्रे, ध्वज, रथी यांचे त्यांच्याकडून युद्धात रक्षण करतो, त्याप्रमाणे स्थिर मन असलेला आपल्या इंद्रियांकडून मन, बुद्धी, आत्मा यांचे रक्षण करतो. यस्त्व विज्ञानवान भवत्यमनस्कः सदा अशुचिः न स तत्पदमाप्नोति स सारं चाधिगच्छति. ज्याला विशेष ज्ञान नाही, भरकटलेल्या मनाचा व नेहमी अपवित्र असतो, त्याला ते ब्रह्मपद मिळत नाही. त्यावेळच्या ज्ञानात, विज्ञानात मन व पवित्रता यांना मोठाच मान दिला गेला. मनाची साम्यावस्थाच व चारित्र्य या दोन गोष्टी मोठ्या मानल्या गेल्या. आजही तशाच मानल्या जातात. सममनस्थितीतले बुद्धीने घेतलेले निर्णय अचूक असतात व यश पावतात. चारित्र्य सम असणे ही ईश्वरीय देणगी आहे. मोहाने, लोभाने ती आपण असम करतो. ती सम असेल तर एरवीच यश मिळेल, मान मिळेल, पण या रुचेच्या आधाराने सांगावयाचे तर ब्रह्मपद मिळेल. शुद्ध चारित्र्याने आयुष्याला गौरव प्राप्त होतो, मनाला विशालता येते, भाव भावना निसर्गानुसारी व संयमी होतात, गांभीर्य येते, सह अनुभूती निर्माण होते. ती व्यक्ती समाजाची सुखदुःखे पाहते, राष्ट्रकल्पना, धर्मकल्पना विस्तारतात व ती व्यक्ती ब्रह्मपदही मिळवते. इतके महत्व शुद्ध चारित्र्यास आहे, स्थिर मनास आहे. त्यावेळी दिले जात होते, हे आपल्याला अभिमानास्पद आहे. यस्तु विज्ञानवान् भवति समनस्कः सदा शुचिः स तु तत्पदमाप्नोति यस्माद् भूयो न जायते. जो विशेष ज्ञानी असतो, ज्याचे मन सम आहे, जो नेहमी शुद्ध विचाराचा आहे, त्याला ब्रह्मपद मिळते, ज्यामुळे पुनर्जन्म नाही, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. ब्रह्मविचार जो करतो, त्याची उपासना करतो, मनन, चिंतन, ध्यान करतो, त्याचे मन सम राहते. त्याच्या विचारात कधीही हीनता येत नाही. ते शुद्ध राहतात व त्यांना मृत्यूपूर्वीच ब्रह्मपद मिळते. सर्वांच्या सुखदुःखाशी ते सहभागी होतात व समाज त्यांचे सुखदुःखात वाटेकरी होतो.
मृत्यूनंतर त्याला ब्रह्मलोक वा देवलोक मिळतो. त्याचा आत्मा परमात्म्यात विरघळतो व पुन्हा तो जन्म पावण्यासाठी देह धारण करत नाही. म्हणून पुन्हा त्याला मरण नसते. तो अमरत्व पावतो, अभेद होतो. विज्ञान सारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान् नरः सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णुः परमं पदम्. विज्ञान हाच ज्याचा सारथी आहे, ज्याचे मन स्थिर आहे, त्या मानवाला संसाराचा मार्ग पार करता येतो व तो विष्णुपद मिळवतो, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. विशेष प्रकारचे ज्ञान असणे म्हणजे अध्यात्माचे ज्ञान असणे होय. या आत्मज्ञानाला जो सारथ्य करतो तो आपले जीवन या प्रकारच्या ज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली नेतो. ज्याचे मन उद्विग्न नाही, भरकटलेले नाही, स्थिर आहे, अशा माणसाला संसार सहजपणे पार करता येतो. मुले बाळे होतात, त्यांचे शिक्षण होते, त्यांचेही सांसारिक जीवन सुरू होते. पुढची पिढी आनंदाने संसार करीत असलेली पाहणे, पती पत्नी यांचे आरोग्य, पुरेसे धन म्हणजे पोटापुरते, इतर सर्व असणे, यातच तो संसारातील यश पाहतो. ते यश मिळणे म्हणजे संसार सहज पार होणे, असा अर्थ करावयास हरकत नाही. अशा माणसाला आत्मज्ञानामुळे निष्काम कर्म किंवा समर्पण भूमिकेतून कर्म करावे हे माहीत असलेले सुख, दुःख, जय, पराजय, लाभ, अलाभ याविषयी समवृत्ती निर्माण होते व तो विष्णुपद प्राप्त करतो. ज्याप्रमाणे विष्णूचे कार्य पालन करण्याचे आहे, त्याप्रमाणे ज्ञानी माणूस परोपकाराने समाजाचे बृहण करणे, पालन करणे, आपल्या अधिकाराचा उपयोग समाजासाठी करणे असे करतो व त्यामुळे विष्णू लोक वा पद प्राप्त करून घेतो. श्रेष्ठतेच्या पायऱ्या. इंद्रियेभ्यः परा ह्यर्था, अर्थेभ्यश्च परं मनः, मनसस्तु परा बुद्धी, बुद्धिरात्मा महान परः. इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ आहेत, विषयापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा महाश्रेष्ठ आहे, असा या मंत्राचा अर्थ आहे. विषयातील आशय मनाला नीट समजावा म्हणूनच इंद्रिये निर्माण झाली आहेत. सृष्टीतील अनेक विषय मनाला आकलन व्हावेत, त्यातील सौंदर्य, सत्य, ज्ञान यांचे बुद्धीला महत्व समजावे म्हणूनच नेत्रादी इंद्रियांची निर्मिती आहे. म्हणून विषय श्रेष्ठ आहेत. सर्व इंद्रियात मन अधिक सूक्ष्म, सर्वगामी व अतिशय भावना विवश असलेले ते इंद्रियात श्रेष्ठ आहे. अत्यंत तरल तरंगाचे ज्ञान मनाला होते, म्हणूनच त्याचे स्थान 10 इंद्रियात अधिक प्रभावी म्हणून श्रेष्ठ मानले गेले. मन स्थिर नाही, पण विचार व विवेकाने बुद्धी स्थिर राहू शकते. प्रसंगी बुद्धी मनाला स्थिर करते, म्हणून बुद्धीपेक्षा मनाला स्थिरतेच्या बाबतीत उणेपणा आहे. त्यासाठी मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ मानली गेली आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ. बुद्धी फिरते, बुद्धी चळते, नको त्या मार्गास जाते, म्हणून न चळणारा सूक्ष्मतम आत्मा श्रेष्ठ. बुद्धी कर्मानुसारिणी, बुद्धी ही कर्माला अनुसरते, कर्माचे फल बुद्धीला ग्रासू शकते. त्या मानाने आत्मा तिराहितासारखा, कर्मफलाला बंधनकारक नाही, म्हणून बुद्धीहून आत्म्याचे श्रेष्ठत्व मानले गेले आहे. येथेच विरमूया. ओम शांती शांती शांती.